गेल्या 12 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे खातेदार व ठेवीदार यांच्या लाखो रुपयाच्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार त्रस्त झाले असताना या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळते। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे 5 ते 6 ठेवीदार काल तिरुमाला प्लांट येथे गेले असता यातील एका ठेवीदारावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले। ही घटना काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी होते। तर आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिला एकत्रित येऊन भेटून ज्ञानराधा घोटाळा प्रकरणात निवेदन देणार आहेत। ज्ञानराधाचे सुरेश कुटे, अर्चना कुटे, संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी यांनी फक्त ठेवीदारांच्या पैशावर मनसोक्त चंगळवादच केलाय। सर्वसामान्यांच्या मेहनत व कष्टाचे लाखो करोड रुपये जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवत सतत घरी जाऊन संपर्कात राहून लाखो करोड रुपये खात्यात भरून घेऊन ठेवी ठेवण्यास भाग पाडले व त्याच पैशावर डल्ला मारलाय। मात्र गेल्या सप्टेंबर महिन्यात कुटे ग्रुपवर आयकर विभागाने धाड टाकली। यानंतर कुटेचं पितळ उघड पडलंय। त्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटलाही चांगलीच घरघर लागली। कुटे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समोर येऊन आपली नियत, आपली शेवटच्या ठेवीदार यांच्या पूर्ण ठेवी परत दिल्याशिवाय तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही, आमच्यावर विश्वास ठेवा, कोठेही जाऊ नका, तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत व्याजासह रक्कम दिली जाईल, असं शेवटपर्यंत सांगत ठेवीदारांची दिशाभूलच केली। तर कधी कधी कागदपत्रासह कुठे थोडा दम धरा, थोड्या दिवसात आपल्या पैशाचं काम होत आहे, नंतर तारखाही दिल्या, टोकनही वाटले, फॉरेन फंडाच्या नावानं उदवद केलंय आणि कागदपत्रेही दाखवले, त्याची खात्री करा म्हणून आव्हानही केले व विश्वास संपादन केलाय। परंतु वारंवार कुटे अतिशय खोटं बोलत असून फक्त आश्वासनाची खैरात वाटत असल्याचे लक्षात आल्याने ठेवीदारानं पोलिसात तक्रारी दिल्या। त्यानंतर कुटेंना बीड पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे जो कुटे फॉरेन फंड कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो अशा वावड्या उठून कागदपत्रे दाखवणाऱ्या कुटेचे कागदपत्रे एवढे खरे होते तर ते पोलिसांनी तपासले असतीलच ना। मग कुटेची पोलिसांकडून लवकर सुटका व्हायला हवी होती, मात्र तसे झाले नाही। म्हणून कुटेंनी ठेवीदार व खातेदार यांना फक्त घुमावघुमी करून वेळच मारून नेली व करोडो रुपयाला चुना लावलाय असं दिसून येते। सुरेश कुटेच्या अनेक प्रॉपर्टीचा ताबा बँकाकडे आहे, त्यावर विविध बँकाचे लोनही आहे। त्यामुळे फॉरेन फंड कशाच्या आधारे येणार होता, हे जे फॉरेन फंड संदर्भात काम करणारे कसे काम करत होते, ज्या प्रॉपर्टीज बँकाकडे मॉर्गेज आहेत त्याची हराशी बँकाने केल्यानंतर ठेवीदारासाठी काय व किती रक्कम शिल्लक राहील, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहत आहे। काल सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील ज्ञानराधाचे ठेवीदार गंगापूर तिरुमाला प्लांट बघण्यासाठी गेले असता तेथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय अशी माहिती मिळते। सदर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये हे ठेवीदार गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता ज्यांनी आमच्यावर हल्ला केलाय तो पूर्ण नशेत होता, तो अगोदरच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसलेला होता, त्याची चौकशी करायची सोडून पोलीस आम्हालाच तिरुमालामध्ये गेले कशाला, आम्ही तुमच्यावर दरोडेखोरांचा गुन्हा दाखल करू असा आरोप ठेवीदाराने केलाय। शेवटी सचिन उबाळे यांनी पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर सदर प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय अशी माहिती मिळते। त्यानंतर सचिन उबाळे यांनी माझ्याशी 2 हात करा, माझ्या गोरगरीब ठेवीदारांना हीच का परतफेड, मी तिरुमाला प्लांटवर झालेला हल्ल्याचा जाहीर निषेध करतो, गोरगरीब मायबाप कष्टकरी ठेवीदार यांना मारहाण व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना आता सुटी नाही असाच इशारा सचिन उबाळे यांनी दिलाय। तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार असल्याने ज्ञानराधा घोटाळ्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी ठिकठिकाणाहून महिला येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। परंतु या काल तिरुमाला प्लांटवर गेलेल्या ठेवीदार व खातेदार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून याबाबत कडक कारवाई करावी व ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ज्या ठेवीदारांच्या लाखो करोडो रुपयाच्या ठेवी अडकल्यात त्या ठेवी शासन प्रशासन यांनी तात्काळ कारवाई करून ठेवीदारांना आपल्या ठेवी परत द्याव्यात अशी मागणी सर्व ठेवीदारातून जोर धरत आहे। तर दुसरीकडे सर्वसामान्य शेतमजूर, कष्टकरी, नोकरदार यांनी आपल्या हक्काचा पैसा ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवी म्हणून ठेवलेला आहे, तो पैसा शासनाने तात्काळ जलद कारवाई करत मिळवून द्यावा अशी मागणी ही सर्व ठेवीदारातून होत आहे।
काढ पुरा काढ. बोल 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 बोला 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 बोला. वाजापूर शाखेचा ठेवीदार आहे. माझे 30 लाख रुपये आणि माझे सहकारी मंत्री मी घेऊन तिरुमला गाणगापूरची आलो होतो. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर हमला केला. शरीराची गोळी झाडली. खूप हालतीमध्ये माझं कमी जास्त झालं. तिरुमलावाले सुरेश गोटे हे जबाबदार राहतील. काढ ना. बोला बोला. आता आपल्याला घ्यावं लागेल. हे मध्ये मध्ये गेली. अहो तुम्ही 1 मिनिट व्हिडिओ बनवा चांगला. तुम्ही बोला व्यवस्थित पहिल्यापासून काढ आणि बोलते. मी वाजेपूर शाखेचा कस्टमर ठेवीदार आहे. माझे वडील 30 लाख रुपये या बँकेत आणि आम्ही 6 जण आलो होतो या बँकेमध्ये फक्त बघण्यासाठी ही कंपनी कोणत्या सिच्युएशन मध्ये. तर ते जे कर्मचारी त्यांचे ते सिक्युरिटी गार्ड त्यांनी माझ्यावर पिस्तूलचे गोळ्या छाडल्या. माझ्याजवळ जर जेव्हाच कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जबाबदारी हे सुरेश कोटे आणि त्यांचे कर्मचारी राहतील. पूर्ण शूटिंग पूर्ण 1 लाख टप्प्यान मध्ये आता ऍक्शन घ्यायचं.